वृषदीप संस्था अध्यक्षा तृप्तीताईंच्या पाठपुराव्याने महिलेला थकीत पगार मिळाला। उल्हासनगर येथील सत्यसाई प्लॅटिनियम हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेला पगार नाकारून दमदाटी करणाऱ्या हॉस्पिटलचे संचालकांना तृप्तीताई यांनी महिला शक्तीचा इंगा दाखवत पीडित महिलेचा पूर्ण पगार मिळवून दिला आहे। वृषदीप वात्सल्य सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांवर होणारे अन्याय याबाबत वाचा फोडून अशिक्षित तसेच दुर्लक्षित साध्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्थेच्या अध्यक्षा तृप्तीताई आणि सहकारी महिला करत असतात। या सामाजिक कामातून आजपर्यंत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला असून अनेकांना आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सहकार्य देखील केले आहे। प्रत्येक महिला ही आपली भगिनी समजून न्याय हक्कांसाठी संस्था कार्यरत आहेत। काही दिवसांपूर्वी टिटवाळा येथे राहणारी परवीन अन्सारी नावाची महिला उल्हासनगर येथील सत्यसाई प्लॅटिनियम हॉस्पिटलमध्ये गेल्या 3 ते 4 वर्षांपासून काम करत होती। यातून मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत होती। अनेक वर्ष काम केल्यानंतर हॉस्पिटलचे प्रशासन यांच्या अपुऱ्या पगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही। प्रवासात 1000 रुपये खर्च होतात। यामुळे आपण देत असलेले मानधन वाढवावे जेणेकरून मला ते सोयीचे जाईल, अशी परवीन अन्सारी यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे मागणी केली। याचाच सत्यसाई प्लॅटिनियम हॉस्पिटलचे संचालक यांनी मनात राग धरून परवीन अन्सारी यांना कोणतीही सूचना न देता कामावरून काढून टाकले। अगोदरच संसाराचे गाडे कसे तरी ढकलत असताना मिळणारा अपुरा पगार बंद झाला। यामुळे परवीन अन्सारी यांच्यावर संकट उडावले। यातच काही महिने काम केल्याचा पगारही हॉस्पिटल प्रशासनाने न देता अचानक त्यांना कामावरून काढून टाकण्याची भूमिका घेतली। अनेकदा पगार वाढू नका, परंतु मला कामावर घ्या, माझी थकीत पगार असलेला बाकी द्या, अशी विनंती करून देखील हॉस्पिटल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। अशा वेळी वृक्षदीप वात्सल्य संस्थेच्या अध्यक्षा तृप्तीताई यांची त्यांच्याबरोबर भेट झाली। तृप्तीताईंनी परवीन अन्सारी यांना सोबत घेऊन सत्यसाई प्लॅटिनियम हॉस्पिटल गाठले, परंतु सत्यसाई हॉस्पिटल प्रशासन यांनी भेट नाकारून याविषयी बोलण्यास टाळाटाळ केली। इकडे उभी आहे बघ, हे जे आहे ना, हे काय सत्यसाई प्लॅटिनम नॉन कोविड हॉस्पिटल, बरोबर आहे। यांचं 2 महिन्यापासून इथं पेमेंट मागतीये, तर पेमेंट देत नाही आहे, बरोबर। आता मागतात ते व्यवस्थित ॲडमिन वगैरे कोणी बोलत नाही आहे। तर आता हिला घेऊन मला काय मजबुरी आहे, मला जाऊन हिला MC करावं लागणार आहे, कारण ना गेटच्या आतमध्ये कोणी जाऊन देत नाही। तर आता सिक्युरिटी वगैरे असतात, हे आपल्याला गेटच्या आतमध्ये जाऊ देत नाही आणि हिची हजेरी वगैरे तिथं सगळं आहे। तर आता मी हिला MC करायला घेऊन चालले, कारण ते व्यवस्थित देत नाही। उद्या करतात, परवा करतात, HR लेटर दिलं, स्टॅम्प वगैरे पण देत नाही आहे, काहीच नाही। तर आता मी ही आहे त्रस्त गरजू, तिला तिच्या मुलीला ॲडमिशन करायची शाळेमध्ये, तर ते ॲडमिशनसाठी तिला पैसे पाहिजे। आज 2 महिने झाले तिला टाळतायत हे लोक, त्यामुळं कष्टाचे गरिबाचे पैसे कोणी खाऊ शकत नाही आणि हक्काचा पैसा ती मागायला येते तर देत नाही आहे। आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही, उगाच तिथं पेशंट वगैरे असतात, त्यामुळे आम्ही बाहेरूनच ही व्हिडिओ काढतोय आणि व्हायरल करतोय। मी तृप्ती, तर मला खूप आनंद वाटतोय की पोलिसांनी नेहमीप्रमाणे साथ दिलेली आहे। तिथे आम्ही पोलीस स्टेशन उल्हासनगरला आलो होतो 3 नंबरला, तर दिलीप जाधव सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि हिला पेमेंट उद्या इथून फोन गेल्याबरोबर तिला इथे सांगितलं गेलं की ॲडमिन जी आहे हॉस्पिटलची, तिने सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत पेमेंट दिलं जाईल, त्यामुळे ही खुश आहे। आणि पुन्हा एकदा वृषदीप वात्सल्य सामाजिक संस्थेच्या महिलांनी दाखवलेलं आहे की आपण कुठेही कमी पडत नाही, तर नारी शक्ती जिंदाबाद। आणि तू खुश आहेस ना? हो मॅडम, मी खूप खुश आहे, तुमचे खूप खूप आभार। आणि मी सुद्धा जॉईन होते आता आजपासून आपल्या वृषदीप वात्सल्य संस्थेमध्ये, कारण त्यांना कळून आलं की आपण कशी संस्था चालवत आहोत। तर नक्की तू जॉईन हो, धन्यवाद। अनेक महिलांना न्याय देणारी संस्था म्हणून काम करत असताना असे अनुभव तृप्तीताई यांना अनेकदा आलेत। त्यांनी संस्थेच्या इतर महिलांना सोबत घेऊन नजीकचे पोलीस स्टेशन गाठून पोलीस अधिकाऱ्यांना संबंधित विषय समजावून सांगितला। पोलीस अधिकारी यांनी महिलेवर झालेल्या अन्यायाची माहिती घेऊन वृषदीप वात्सल्य संस्था महिलांसाठी कार्य करत असून आपल्या या कार्याला आम्ही नक्कीच सहकार्य करू असे आश्वासन देऊन सत्यसाई प्लॅटिनियम हॉस्पिटल संचालक यांना पोलीस अधिकारी यांनी परवीन अन्सारी नामक महिलेचे थकीत असलेला पगार देण्याचे आदेश देताच हॉस्पिटल प्रशासनाने सदर महिलेला थकीत पगार दिला। तृप्तीताई यांनी संस्थेच्या सदस्या नफिसाचे सबी नाशिक रत्ना खरात यांना सोबत घेऊन परवीन अन्सारी यांना थकलेला पगार मिळवून दिल्याने महिलांसाठी नेहमी क्रियाशील असणाऱ्या तृप्तीताईंचे आभार व्यक्त केले। मी यापुढे आपल्या संस्थेत महिला सक्षमीकरणासाठी काम करेन असेही त्यांनी सांगितले। कोणत्याही महिलेवर अन्याय, अत्याचार किंवा असला प्रकार झाल्यास
वृषदीप वात्सल्य सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध कोर्सेस उपलब्ध असून जास्तीत जास्त महिलांनी संपर्क साधावा असे आवाहन तृप्तीताई यांनी यावेळी केले. मी परवीन अन्सारी, सहारा होम येथे राहते. सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल उल्हासनगर येथे मी काम करत होती. तिथे माझा 1.5 महिन्याचा पगार अडकलेला होता. 3 महिन्यापासून मी भरपूर म्हणजे त्रस्त होती. मुलींचं शाळेचं ॲडमिशनचं वगैरे भरपूर मला टेन्शन झालेलं. माझा पगारही ते लोक देत नव्हते. पण तृप्ती मॅडमनी मला सहकार्य केलं. वृक्षदीपच्या पूर्ण संस्थाने जे पूर्ण टीमनी मला सहाय्य केलं आणि तिथे 2 वेळा त्यांनी फॉलोअप पण घेतला माझ्यासोबत. परत पोलीस चौकीमध्ये पण जाऊन त्यांनी माझ्यासोबत थोडं बोलणं केलं त्यांच्याशी. तेव्हा एका दिवसात मला माझा सॅलरी जी आहे ती मिळाली आणि त्याबद्दल मी तृप्ती मॅडम आणि त्यांच्या पूर्ण टीमचं वृषदीप संस्थेचं पूर्ण टीमचं मी भरपूर म्हणजे आभार हे करते मानते. ही नफिसा आहे, ही माझ्या संस्थेची मेंबर आहे, सदस्य आहे. तर त्या नफिसानी एक केस आणली होती. हिची बेस्ट फ्रेंड आहे, तर तिने ही केस आपल्याकडे आणली होती संस्थेकडे. तर तिचं 3 महिन्यापासून पेमेंट लटकलं होतं. जे तिने सांगितलं, जे पेमेंट दिलं गेलं नव्हतं ते आता आपण एका दिवसामध्ये पेमेंट मिळवून दिलं आहे आणि वेळेवर मिळवून दिलं आहे. कारण तिच्या मुलीचं ॲडमिशनचा प्रॉब्लेम होत होता आणि कष्टाचे पैसे आहेत. तर आपली संस्था असताना किंवा आपण सगळ्या महिला असताना, महिला आघाडी असताना कधी असं होणार नाही की महिलांवरती अन्याय होईल. तर आपण अन्यायासाठी लढायचं आहे आणि ती खूप खुश आहे आणि तिला वेळेवर पैसे मिळाल्याबद्दल मला पण खूप आनंद होतो आहे. आपण मिळवून दिले आणि ती आपल्याकडे अपेक्षेने आली होती आणि आता ती आपल्या संस्थेबरोबर जॉईन होणार आहे आणि आपल्या संस्थेबरोबर काम करणार आहे. धन्यवाद. टिटवाळा टाइम्ससाठी अक्षता मोरे, टिटवाळा.